अंकित रमेश चावके हा इंजिनियर मुलगा आहे आणि आपल्याला आठवत असेल रामटेकला एक चावके स्टुडिओ होतं, मला वाटतं आजही आहे. रमेश चावके ते सर्वांचे फोटो काढत होते आणि त्यांच्या पत्नीचं पूर्वी निधन झाल्यानंतर रमेश चावकेचं निधन झालं. हा मुलगा फार लहान होता. एक दिवस हा माझ्यापर्यंत आला आणि याला शिक्षणाची अडचण होती. मी शक्यतो मदत केली. तो सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की मी आज हा अनेक ठिकाणी नोकरीला लागला. युरोपमध्ये आता 2 लाख रुपये महिन्याचं पॅकेज आहे. त्याचं लग्न झालं, त्याची पत्नी सुद्धा तिथेच काम करत आहे. मी याला एकच विनंती केली की आयुष्यात कधीतरी अशा एखाद्या संकटात सापडलेल्या मुलाला मदत करून तू त्याला मोठं करशील, तेव्हा मला असं वाटेल की माझी मेहनत सफल झाली आणि याची मेहनत सफल झाली. याला त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाकरता आणि पुढील आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये अनेक संघर्षातून हा मुलगा समोर आला आणि यांनी विदेशात जाऊन आता जॉब याला मिळालेला. पहिले त्यांनी भारतात जॉब केला. अतिशय विपरीत परिस्थितीत संकटाला सामना करून संघर्षातून अभ्यास करून चिकाटीने डेडिकेशननी यांनी खूप अभ्यास केला. हा मोठा झाला आणि त्यामुळे परिस्थिती माणसाला थांबू शकत नाही हे यांनी सिद्ध केलं. याच्यापासून निश्चितच इतर सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि आयुष्यात ज्यांच्याकडे व्यवस्था नाही आहे अशा सर्व लोकांना इतरांनी मदत करावी. याला देखील मी एकच विनंती केली की जीवनामध्ये कशा तरी अशा पद्धतीने अडचणीत असलेल्या माणसांना मदत करून त्याला पुढे आणशील तर त्याचं समाधान जे आज मला झालं ते तुला होईल. खूप खूप शुभेच्छा अंकित आणि त्याच्या धर्मपत्नी यांना. आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये यशाच्या शिखरावर तो जाईल आणि अनेक मुलं तो घडवेल. नक्कीच सर. नमस्कार, माझं नाव अंकित रमेश चावके. मला शिक्षणाकरता मदत हवी होती. तेव्हा कोणाची साथ नव्हती त्यावेळेस, पण त्या अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये मला सरांची साथ मिळाली. माझं पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंग करून देण्यास त्यांनी पूर्णपणे मदत केली. मग त्याच्यानंतर माझा पुढील करिअरचा प्रवास सुरू झाला. मग मी सगळ्यात आधी मला मिहानमध्ये नोकरी लागली, टाटा एरोनॉटिक्समध्ये. त्याच्यानंतर मी डिफेन्स सेक्टरला काम केलं आहे. त्याच्यानंतर मला हैदराबादला टाटामध्ये नोकरी लागली. नंतर मी डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड नागपूर इथे काम केलं आणि शेवटी मला आता ऑस्ट्रिया युरोपमध्ये नोकरी लागलेली आहे. आणि याच्याकरता मी सरांचा खूप आभारी आहे. कारण की नक्की सर. आणि त्यावेळेस मला खरंच खूप गरज होती आणि सरांनी अशा वेळेस मला साथ दिली. त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद सरांची.